मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. मनसेचे कार्यकर्ते लालबागमधल्या भारतमाता चौकात आज एकत्र येणार. राज्यातील बँकांमध्ये मराठी बोलली जाते की नाही याची मनसेकडून तपासणी. स्लिपबुक मध्ये कुठं मराठी भाषेचा वापर आहे मला सांग. हे स्लिपबुक वर नाही, पण इथं प्रिंट घेणार मराठी भाषेत प्रिंट काढू शकता. म्हणजे सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानंतर आता यांनी सुरू केलेलं आहे आणि आम्ही त्यांचा आभार मानतो. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांची पत्रकार परिषद. पुण्यात धर्मांतर रॅकेटच्या माध्यमातून कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप. धर्मांतर रॅकेटवर धंगेकर आज करणार पोलखोल. शिवसेनेचे माजी उपनेते विजय नाहटा पुन्हा शिवसेनेत दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारी मिळाली नसल्याने शिवसेनेला ठोकला होता रामराम. सिडको घरांच्या किमती कमी करणार नसल्याने मनसे आंदोलनावर ठाम. तर मनसेतर्फे सिडको विरोधात इंजेक्शन मोहीम राबवण्यात येणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या क्षेत्रप्रमुख जया माने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. राजापूर लांजा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रवेश. कडक उन्हांच्या झळांनी मुंबईकर हैराण. बाष्पीभवनामुळे मुंबईकरांचा पाणीसाठा अर्ध्याहून झाला कमी. मुंबईतील पाणीसाठा 35%. राज्यातील सर्व पथकर नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य. महामार्गावर सुमारे 11,800 वाहनांना दंड भरावा लागला. सर्वाधिक विना फास्टॅग वाहने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आढळली. सोन्याचा भाव 91,115 रुपये तर चांदीचा भाव 99,815 प्रतितोळा. सोन्याच्या भावात वाढ तर चांदीच्या दरात घसरण. मधुमेह, हृदयविकारासह जीवनदायी अशा 900हून औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढल्या. त्याचा मोठा फटका देशातील कोट्यवधी वृद्ध रुग्णांसह गोरगरीब रुग्णांना बसणार आहे. कर्नाटकातील हावरीमधील केरेबेठे महोत्सवामध्ये लोकांनी केली माशांची शिकार. लांजा तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका. अवकाळी पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान. आंबा पीक उशिरा आल्याने व्यावसायिकांचं नुकसान. आंबा निर्यातीत देशात रत्नागिरी जिल्हा अव्वल. मेगा नेट प्रणालीद्वारे आता पणन मंडळाकडे नोंदणी झालेल्या आंबा बागायतदारांची कोकणातील संख्या अधिक. 14 एप्रिलपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा या मागणीसाठी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. अन्यथा 15 एप्रिलपासून शहरात जाणारा शेतीमाल रोखण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनी दिला आहे. आता काय गुजरातमध्ये हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. एका ट्रेनी पायलटचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी. कलावड रोडवरील सुवर्दा गावाजवळ घडली घटना. प्लेन की फाइटर के पैसेंजर. कॅनॉलमध्ये बहीण आणि भाऊ गेले वाहून. खटाव तालुक्यातील शिरसवाडी येथील दुर्घटना घटनेनंतर राबवण्यात आली शोध मोहीम. चाळीसगावच्या कन्नड घाटाच्या पायथ्याशी पिकअप वाहनाचा भीषण अपघात. अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. भिवंडीतील देवनगर परिसरात किरकोळ कारणावरून 2 कुटुंबांमध्ये हाणामारी. वाद उफाळल्यानंतर पत्र्याचे छत अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
उल्हासनगरात 23 वर्षाच्या चोरानं एकामागून एक बाईक चोरी करत घातला धुमाकूळ. अखेर या सराईत चोरट्याला उल्हासनगर पोलिसांनी केली अटक. परभणीतील 200 अतिक्रमणांवर हातोडा. पालिका कर्मचाऱ्यासह पोलिसांचे पथक कारवाईत सहभागी. रत्नागिरी जिल्ह्यात ड्रग्ज विरोधी पोलिसाची कडक अंमलबजावणी. ड्रग्ज विक्री करणाऱ्या 7 जणांचा तडीपारीचे प्रस्ताव देण्याची सूचना पोलीस विभागाला पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या सूचना. टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय लवकरच संजय दत्त सोबत आता भूतनी चित्रपटामध्ये दिसणार आहे. मौनीचा लुक हा बराच बदललेला दिसलाय. तिच्या लुकमध्ये सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय. बॅटमॅन फॉरएव्हर या चित्रपटाची बॅटमॅनची भूमिका साकारणारा हॉलिवूड अभिनेता वॅल किल्मर याचं निधन. वयाच्या 65व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.